नमस्कार. आज आपण बटरफ्लाय गार्डनमध्ये आलो आणि अजय कोडापे सर जे विकले त्यांनी असं युनिक मार्गदर्शन केलं की त्यांची आपण तुलना एखाद्या PhD वाल्यासोबत करू शकतो असं त्यांचं जे मार्गदर्शन होतं. खरंच सर खूप भारी वाटलं. तुम्ही आल्यावर सुरुवातीलाच म्हटले की भागवत सरांच्या अंडर मी भरपूर काही शिकलेलं आहे आणि भागवत झाले, सोनवंश झाले, ते काय आम्हाला जीव तोडून शिकवत असतात की तुम्ही असं बना की पुढे जाऊन नाही का कोणतेच नाव घेतलं पाहिजे की हे आमच्याकडे शिकले किंवा तुम्ही तुमच्यामध्ये एक स्वयंपूर्ण असाल म्हणून असं ते शिकवत असतात, जीव तोडून सांगत असतात की तुम्ही त्या पद्धतीने अभ्यास करा. पण आम्हाला असं वाटतं की हे माणसं खूप त्रासदायक आहेत. असं हे जर म्हणतात ना की द विनिंग हॉर्स डझंट नो व्हाय इट्स रन, म्हणजे जो जिंकणारा घोडा असतो त्याला माहीत नसते की आपण का पळतो. ही रन्स टू डू बिकॉज ऑफ बीट्स अँड पेन्स, म्हणजे तो जो पळत असतो की त्याला जो पेन होतो, त्याला जे मारतो मालक, त्याच्यामुळे तो पळत असतो. आणि लाईफ इज अ रेस आणि लाईफ इज अ रेस अँड गॉड इज अवर रायडर, म्हणजे लाईफ हा एक प्रवास आहे, रेस आहे आणि जो देव असतो तो आपला प्रवासामध्ये आपल्याला राईड करवणारा असतो. आणि हे असं करत असताना आपल्याला असं वाटतं की समोरचा व्यक्ती त्रास देतो, पण इफ यू गेटिंग बीट्स अँड पेन्स, म्हणजे जर तुम्हाला पेन्स आणि बीट्स म्हणजे मार मिळत असेल आणि पेन मिळत असेल तर गॉड वॉन्ट्स यू पुश इन द रेस अँड विन यू, म्हणजे देवाला असं वाटत असतं की तुम्हाला ते शर्यत जिंकावी, तुम्हाला तो मार पडतो याचा अर्थ तुम्ही ती शर्यत जिंकावी, म्हणून ते तसं करत असतात. तसं सरांच्या प्रती आमचा भाव आहे. ते आम्हाला वाटतं की आम्हाला त्रास देतात पण आम्ही कुठेतरी त्या रेसमध्ये जिंकावं यासाठी ते खूप काही प्रयत्न करत असतात. आणि तुमचा जसा विचार केला की आम्ही जेव्हा एकदा एंटर केलं किंवा कोणीही व्यक्ती जर इथे आला तर त्याला असं वाटेल की यार म्हणजे तुमच्याकडे पाहून वाटेल की नाही यार हे माणसं म्हणजे एवढं काही ज्ञान देऊ नाही शकणार. पण म्हणतात ना की डोंट जज बुक बाय इट्स कव्हर, म्हणजे पुस्तकाच्या कव्हरावरून त्याच्यामध्ये काय आहे हे आपण कधी जज करायचं नसतं, ते वाचल्याशिवाय आपण सांगायचं नसतं. आणि एक म्हणजे गोष्ट आठवली मला की एक बलून विकणारा असतो, तो ज्यावेळेस 4-5 बलून म्हणजे बलूनमध्ये तो एअर भरून आणि गॅस भरून हवेमध्ये उडवत असतो. ते बलून्स भरपूर प्रकारचे असतात, म्हणजे 4-5 कलर असतात आणि त्याचे आकारही वेगळे वेगळे असतात. तर तो 4 बलून उडवतो आणि एक ब्लॅक कलरचा बलून तो त्याच्याकडेच ठेवतो आणि एक मुलगा जो निरीक्षण करत असतो तो मुलगा त्याच्यानंतर येऊन तिथे बघतो आणि त्यांना सांगतो की दादा हे जे तुम्ही बलून्स उडवले, पिवळा उडवला, लाल उडवला, व्हाईट उडवला, पण हा जो ब्लॅक आहे हा तो तुम्ही का ठेवला, हा वरती आकाशात उडणार नाही का, असा तो ज्यावेळेस मुलगा प्रश्न करतो त्यावेळेस तो सेल्समॅन जो असतो बलून विकणारा तो त्याला सांगतो की बेटा बलून हा रंगावरती किंवा आकारावरती ठरत नाही की तो किती वरती जाणार आहे, तर त्याच्यामध्ये जे आतमध्ये भरलेला आहे त्याच्यावर ठरत असतं की तो किती वरती जाणार आहे म्हणून. तसा तुमच्याप्रती जो आम्हाला भाव वाटला. आणि एक इथं निष्कर्ष निघाला की डिग्री इज नॉट अ नॉलेज, म्हणजे तुमची जी आज जे तुमच्याकडे जो एक्सपिरियन्स आहे तो एक्सपिरियन्सची जी तुलना आहे ही खरंच PhD वाल्यांसोबत सुद्धा आपण करू शकत नाही. माहिती देताना तुम्ही आम्हाला भरपूर प्रकारचे प्रश्न आणि उत्तर दिले, म्हणजे ज्यावेळेस आपण प्रश्न आणि उत्तर करत असतो त्यावेळेस समोरचा माणूस सुद्धा फुल सॅटिस्फाय होत असतो, म्हणजे त्याच्या मनातल्या ज्या शंका आहेत त्या पूर्ण निघून जात असतात. तर अशा प्रकारचे तुम्ही आम्हाला ज्ञान देण्याचा प्रयत्न केला, आम्ही फुल सॅटिस्फाय झालो आणि खरंच आमच्यासाठी तुम्ही इनक्रेडिबल आहात. आणि वन युनिक गट्स, म्हणजे आपल्यामध्ये काहीतरी गट्स असतो ना त्यावेळेस आपण लोकांच्या नजरेत एक हायर जात असतो. सुरुवातीला तर तुम्ही ज्यावेळेस बोलत असताना तिकडनं आरो सर आले आणि आरो सर आल्यावर तुम्ही लगेच म्हटलं की आरो सर आलेले आहेत आणि तुम्ही त्यांना रिक्वेस्ट केली की सर तुम्ही पहिले द्या माहिती. म्हणजे ऑलवेज रिस्पेक्ट टू एल्डर्स, म्हणजे मोठ्यांप्रती जो आदर असतो, नेहमी जो आदर करायचा असतो हा तुम्हाला तुमच्याकडून आम्ही शिकलो. आणि आरो सर सुद्धा इतके म्हणजे नम्र होते की त्यांनी सांगितलं की नाही की यू विल बी कंटिन्यू, म्हणजे तुम्ही पहिलं प्रोसीड करा, म्हणजे तुमच्याप्रती जो आदर होता, म्हणतात ना की ऑलवेज रिस्पेक्ट टू इच अदर, प्रत्येकाने एकमेकाचा आदर करावा, तसं गिव्ह रिस्पेक्ट अँड टेक रिस्पेक्ट हा जो म्हणजे तुमचा एकमेकाप्रती भाव होता तो आम्हाला कळाला. कारण तुमच्याबद्दल जेव्हा ते 2-3 शब्द बोलले की तुम्ही म्हणजे तुमची ओळख ते डॉक्टर पांडे वगैरे यांच्याशी आहे असे बोलले, तेव्हा आम्हाला वाटलं की तुमचा एकमेकांसोबत खूप हा आहे. आणि इथे जे म्हणजे आम्हाला कळालं की एक्सपिरियन्स इज द बेस्ट टीचर, तो तुमच्यामध्ये आम्ही पाहिला आणि खरंच तुम्ही खूप म्हणजे ज्ञानी आहात, तुमच्याकडून घेण्यासारखं खूप आहे. त्याच्यानंतर
आम्ही अशी आशा करतो, वी होप की इन फ्युचर तुम्ही अजून एक खूप मोठे गाईड बनाल. आणि ह्या आम्ही सर्वांकडून आमच्या कुंडल वन विकास प्रबोधिनीकडून तुम्हाला शुभेच्छा देतो. तुमच्या शुभेच्छेसाठी आम्ही एक मोठी टाळी वाजवू इच्छितो. फायटर 1 2 3. आणि कुंडल वन विकास प्रबोधिनीसाठी तुम्ही जो तुमचा अमूल्य वेळ दिला तो खरंच वेळ अमूल्य होता. आणि त्या तुमच्या इथं आम्हाला वेळ देण्याबद्दल आमची कुंडल वन विकास प्रबोधिनी एक छोटंसं गिफ्ट आमच्या सोनवणे सरांच्या हस्ते देऊन तुमचा आभार व्यक्त करण्याचा प्रयत्न करत आहोत. त्यांनी सांगितलं की मी सेकंड इयर केला आम्ही सोडून दिला आणि ह्या फील्डमध्ये आलो. पण त्यांनी म्हणजे डिग्री जरी केली नाही पण त्यांचं जे ज्ञान आहे ते PhD बरोबरच आहे. 2023 मध्ये सेंट्रल इंडियामधून बेस्ट गाईड अवॉर्ड मला मिळाला. त्यानंतर बऱ्याचशा नॅशनल पार्कमध्ये मी गाईड ट्रेनिंग द्यायला पण जातो. आपल्या नवीगाव नागझिराला पण गेलो आणि त्याच्यानंतर मेळघाटला पण गेलो. कास पठार तिथं पुणे साईडला तिथं पण मी मला वाटते 18-19 मध्ये तिथे पण गाईड ट्रेनिंग दिली. त्यानंतर आता मी इथं देहरादूनला गेलो होतो. तिथं आपले अकॅडमी आहे तिथं पण DCF सरांना वगैरे टुरिझम ॲक्टिव्हिटी काय असतं काय नाही. आता माझं हे चालू आहे की एक फील्ड गाईड पुस्तक लिहिणं चालू आहे आणि एक बटरफ्लायचं पुस्तक. आणि मला पण इन्सेक्टबद्दल काही इंटरेस्ट नव्हता, म्हणजे मी बिलकुल रुची दाखवलं नव्हतं. एकदा असंच आमची गाईड ट्रेनिंग झाली आणि त्या ट्रेनिंगमध्ये एका शिंदे सरांनी पिको आणून ठेवून दिलं आणि त्यांनी सांगितलं पण नाही की हे बटरफ्लायचं पिको आणून. तर तिसऱ्या दिवशी अचानक आलं तर तिथून फुल वापरून निघलं. तर मला ते खूप आश्चर्यचकित वाटलं. म्हणलं असं कसं होऊ शकते, बटरफ्लायचं वेगळे पीसेस आहेत. सरांनी तर काहीतरी एवढं गोल गोल ठेवलं होतं. तर मग मी सतत त्यांच्याकडे जाऊन बटरफ्लाय गार्डन त्याचा अभ्यास म्हणजे ऑब्झर्वेशन करत जाऊ. आता मी ते पिपा बघून मी सांगू शकतो की हा पिपा केव्हा निघू शकते, कोणत्या टायमाला निघू शकते. एवढा म्हणजे 3-9 तास कंटिन्यू म्हणजे 2 तास आता मग 2 तास तसा असं कधी कधी दिवसभर त्या पिपापाशी बसून ऑब्झर्वेशन करत राहायचं. आता मग ते माझं पूर्ण 0 नॉलेज आहे, पुस्तकी नॉलेज. म्हणजे मी अजूनपर्यंत एकही पुस्तक पूर्णपणे वाचलेलं नाही. माझ्याकडे जे नॉलेज आहे ते प्रॅक्टिकल नॉलेज आणि जे ट्रेनिंगमध्ये घेतलं आहे ते, आणि जे ट्रेनिंगमध्ये घेते ते मी 100% मी ऑब्झर्वेशनमध्ये ते बघतो की हां यांना कधी असं झालं होतं का, आम्हाला असं शिकवलं होतं. तर ते मी एकदा शहानिशा करून देतो, तरच ते मी माझ्या याच्यामध्ये ॲड करतो.